नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत 5वी नवोदयच्या पुस्तकातील गणित, त्यात स्वाध्याय 5.1 त्याच्यातला पहिला प्रश्न म्हणजे दशांश अपूर्णांकात किती। या ठिकाणी 17/1000 दिलेला आहे। याचा आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे। या ठिकाणी पहा किती शून्य आहेत, 1 2 3। मग 3 शून्य असल्यामुळे या ठिकाणी दशांश अपूर्णांक असतो तो या ठिकाणी 3 घरं पुढे घ्यायचे असतो। 1 आणि 2 घरं या ठिकाणी दिलेली आहेत, एक घर आपण इथं वाढवायचं, संख्या तयार होईल 0.0 अगोदर कंपल्सरी, कारण होल नंबर तो पूर्ण नाही आहे म्हणून 017। आता ह्या ठिकाणी हे उत्तर आपल्याला कुठे दिलेलं आहे, पर्याय क्रमांक बी मध्ये त्याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न दुसरा, 1.5/8 च्या बरोबरीची दशांशातील संख्या कोणती। आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे आपण काय करूया, या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांकात दिलेलं आहे, आपण याचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करूया। त्यासाठी यांचा काय करावं लागतं, दोघांचा गुणाकार, 8 × 1 आणि वरच्या संख्या त्यात मिळवावी लागते। 8 × 1 आणि 1 मध्ये 5 मिळवले तर 13 होतात। हा खालचा 8 जशास तसा, या ठिकाणी 13/8। मग ह्या ठिकाणी आपण काय करूया, 8 ला कोणत्या संख्याने गुणलं म्हणजे त्याला 10, 100, 1000 किंवा 10000 म्हणजे 10च्या पटीची संख्या आपल्याला मिळेल। मग ह्या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, ह्या संख्येला जर 125 ने गुणलं तर वरतीही 125 ने गुणावं लागेल। याला जर 125 ने गुणलं तर खालती संख्या मिळते आपल्याला 1000। आता वरती पण काय करूया, 125 म्हणजे 125 ला 13 ने आपण गुणूया। 13 5 जा 65 चे 5 6 कॅरी, 13 2 जा 26, 26 मध्ये कॅरीचा 6 मिळवला तर या ठिकाणी होता 32 पैकी हा 2 या ठिकाणी 3 कॅरी करूया। 13 1 जा 13 आणि 13 मध्ये 3 मिळवले तर 16, वरची संख्या मिळाली 1625, 1625। आणि ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दशांशातील विचारलेला आहे, मग ह्या ठिकाणी 1 2 3 0 आहे, इथून दशांश चिन्ह 3 घरं पुढे आणायची तर या ठिकाणी उत्तर येतोय 1.625। हे उत्तर आपण आता पर्यायातून शोधूया। पर्याय क्रमांक ए नाही, बी, सी आणि डी। या ठिकाणी बी मध्ये दिलेलं नाही, सी मध्ये नाही, पर्याय क्रमांक डी त्याचं योग्य उत्तर, कारण ते उत्तर डी मध्ये दिलेलं आहे। पुढचा प्रश्न आपला तिसरा, या संख्येला सोप्या अंश रूपात लिहिल्यास प्राप्त होईल। आता याला अंश रूपात लिहायचं विद्यार्थी मित्रांनो, 0.0725। आता खाली काहीच नसतो म्हणजे 1 असतो हे तुम्हाला माहित आहे। आणि जर खाली या ठिकाणी बघा 1 2 3 4 दशांश चिन्हानंतर 4 घर आहेत म्हणून या ठिकाणी 4 शून्य आपण वाढवूया, म्हणजे या ठिकाणी जो दशांश चिन्ह दिला मग हा दशांश चिन्ह काढून घ्यायचा असेल तर आपण काय करतो, खाली दशांश चिन्ह निघाला म्हणजे वरती दशांश चिन्ह निघेल। ह्या ठिकाणी 725 म्हणजे 725 आणि खाली येईल 10,000। आता खालच्या संख्येने वरच्या संख्येला भाग देत असतो आपण। या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो मी देतो भाग 5 ने, कारण शेवटी 5 आहे, इथं 0 आहे, 5च्या कसोटीनुसार याला भाग देऊया। 5 2 जा 10, 1 2 3 0 म्हणून 1 2 3 0 खाली दिले। 5 1 जा 5, आता 7 मधून जर 5 मायनस केले तर 2 उरतात, या ठिकाणी 2 दिले तर संख्या तयार होते 22। 5 च्या टेबल मध्ये 4 नंबरला 20 येतात,
5 4 जा 20, 22 मधून जर 20 मायनस केले तर पुन्हा 2 उरतात, संख्या तयार होते 25 आणि पुन्हा 5च्या टेबलमध्ये 5 नंबरला 25 येत आहे. ह्या ठिकाणी संख्या मिळाली 1 4 5 आणि खाली मिळाले आपल्याला 2 0 0 0. पुन्हा याला भाग देता येईल म्हणून पुन्हा याला 5 ने भाग जाईल. 5 4 जा 20, 1 2 0 जशास तसे. 5 2 जा 10, 14 मधून 10 जर मायनस केले तर 4 उरले. ही संख्या तयार झाली 45 आणि 5 9 जा 45 होतात. मग ह्या ठिकाणी 29 आणि खाली मिळाले 400. हे आपलं उत्तर आहे, कारण खालच्या संख्येने वरच्या संख्येला आता भाग जात नाही. मग ह्या ठिकाणी उत्तर पर्याय क्रमांक ए नाही, पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ची किंमत दशमान पद्धतीमध्ये आहे, म्हणजे हा गुणाकार आपल्याला दशमान पद्धतीत लिहायचा आहे. या ठिकाणी मी जशास तशी मांडणी करतो. गुणिले 500 भागिले दिले आपल्याला 25 गुणिले 100 गुणिले 4. आता वरच्या संख्येला खालच्या संख्येने आपण भाग देत असतो, म्हणून या ठिकाणी सुरुवातीला आपण काटाकाटी करूया. हा 0 गेला, हा गेला, हा गेला, हा गेला. आणखी याला कशाने भाग देता येतो? 25 5 आहे, 5 1 जा 5, 5 5 जा 25. या ठिकाणी आता पुन्हा 5 मल्टिप्लाय 4 उरलेला आहे, म्हणून 5 4 जा 20 आणि या ठिकाणी 153 मल्टिप्लाय 1 म्हणजेच 153. आता खालच्या संख्येने वरच्या संख्येला पुन्हा भाग देऊया. 2 1 जा 2, 0 जसाच तसा. 2 7 जा 14, 1 उरला. 2 6 जा 12, नंतर इथं पॉइंट 1 उरला. 1 वर 0 आपण घेऊ शकतो पॉइंट दिल्यानंतर. 2 5 जा 10. आता वरती 7 6.5 आणि खाली उरले 10. हा शून्य काढून टाकायचा आहे, म्हणजे एक पॉइंट आणखी आपण पुढे सरकवू शकतो. मग या ठिकाणी 7.65 हा दशांश चिन्ह इथून इथं सरकला. 7.65 पर्याय क्रमांक आपल्याला दिलेला आहे सी मध्ये, म्हणून याचं योग्य मिळालं उत्तर सी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 5वा. ही संख्या दशमान पद्धतीने कशी लिहा? खूपच सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. 61/1 2 3 4 10,000. आता 1 2 3 4 घर आहे, म्हणून इथून दशांश चिन्ह 4 घर पुढे सरकेल. या ठिकाणी 2 घर अगोदर आहेत, आणखी 2 शून्य देऊया. इथं संख्या तयार होईल 0.0061. असा पर्याय ए नाही, पर्याय बी नाही, पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेलं आहे. पुढचा प्रश्न 6वा. चे उत्तर पुढीलपैकी कोणते? असा प्रश्न अगोदर आपण स्वाध्यायामध्ये सोडवलेला आहे, तो या ठिकाणी पण पाहूया विद्यार्थी मित्रांनो. 0.7 भागिले या ठिकाणी 0.7 भागिले 0.7 अधिक 0.7 भागिले 0.07. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण दशांश चिन्ह काढून घेत असतो. दशांश चिन्ह इथं 2 घरानंतर जर इकडे आला तर इकडेही 2 घरानंतर येईल, म्हणजे या ठिकाणी 0 वाढेल. याचं उत्तर येतंय 7/70 अधिक इथून एक घर इकडे, इकडे 2 घर आहेत, इकडचे 2 घर काढायचे म्हणजे पण इथं 2 घर, इथं 0 वाढेल, वरती येतील 70 म्हणजे 70 आणि खाली 7. यांची आपण काटाकाटी करू शकतो.
7 म्हणजे 7, 7 म्हणजे 7, 0 जसा तसा. याचं उत्तर मिळालं 1/10 अधिक जशा तसा. 7 म्हणजे 7, 7 म्हणजे 7, 0 जसा तसा. याचं उत्तर मिळालं 10/1. आता बेरीज केव्हा होत असते? ज्या वेळेस यांचे डिनॉमिनेटर म्हणजे ज्यांचे छेद सारखे असतात त्यावेळेस आपण न्यूमरेटरची म्हणजे अंशांची बेरीज करत असतो. मग ह्या ठिकाणी यांचे छेद सारखे करण्यासाठी याला जर 10 ने गुणलं तर वरतीही 10 ने गुणावं लागेल. ऍटलिस्ट ही संख्या जशास तशी अधिक. याचे उत्तर काय येतंय? 10 × 100 म्हणजे 100 आणि 10 × 10 100 आणि खाली येतोय 10. या ठिकाणी यांची बेरीज करायची कारण छेद त्यांचे सारखे झालेले आहे. 1 आणि 100 101 होतात आणि हा 10 खाली छेदस्थानी जशा तसा. हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेलं आहे म्हणून ए याचं योग्य उत्तर. प्रश्न 7वा आणि या स्वाध्यायाचा शेवटचा प्रश्न. याचं उत्तर आपल्याला विचारलंय किती. आता याची मांडणी करण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी ह्याच ठिकाणी सोडवतो. पहा, यांचे आपल्याला दशम चिन्ह काढून टाकायचे तेव्हा आपल्याला गुणाकार करताना सोयीस्कर होतं. या ठिकाणी वरती 2 दशम चिन्ह आहे, सॉरी 2 घरानंतर दशम चिन्ह आहे. मग या ठिकाणी 2, या ठिकाणी दशम चिन्हानंतर 1 घर, या ठिकाणी पुन्हा दशम चिन्हानंतर 2 घर, 2 3 आणि 1 2 5. वरती 5 घर, इथं खाली दशम चिन्हानंतर 2 घर, इथंही 2 आणि इथं 1, खालीही 5. वरती खाली 5 असतील तर दशम चिन्ह हा पूर्ण नाहीसा होतो. म्हणजे वरती दशम चिन्ह येणार नाही, खाली दशम चिन्ह येणार नाही. वरती संख्या मिळाली आपल्याला 36 म्हणजे 36 गुणिले 27 गुणिले 1 आणि खाली भागाकाराला मिळाली 3 6 गुणिले 2. राहिलेल्या संख्या आपण लिहून घेतल्या, दशम चिन्ह काढून घेतले. या ठिकाणी मी भाग देतो. 3 1 जा 3, 3 1 जा 3, 3 2 जा 6. पुन्हा 6 ने याला भाग जातोय. 6 1 जा 6 आणि 6 2 जा म्हणजे 12 होतात. पुन्हा या ठिकाणी 2 ने भाग जातोय. 2 1 जा 2, 2 1 जा 2. आता या ठिकाणी काय उरलंय? 27 × 1 म्हणजे 27 जशा तसे. खाली 1 आणि खाली 1 असला किंवा नसला तरी चालतो म्हणजे 27. पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.